उपस्थित झालेले आहेत. समोर विलासदादा काळे यांचं स्वागत गायकवाड मॅडम करतील अशी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पिसे सर यांचं पण स्वागत गायधनी करेल. समोर बसले सर. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अंजली साबळे, तिचं आताच हटवार दादांनी सांगितलं की त्यांचं कार्य कोणते. पिसे सर त्यांचं स्वागत गायधनी मॅडम करेल अशी मी तिला विनंती करते. डॉक्टर विश्वास झाडे यांचं स्वागत संजय दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच ॲडव्होकेट मोगरे सर आले आहेत, त्यांचं पण स्वागत संजय दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. सभागृहामध्ये वरिष्ठ जानकीताई सेलूकर इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत शुभांगीताई करेल अशी मी त्यांना विनंती करते. अंजलीताईचं स्वागत करायचं. शुभांगी ॲडव्होकेट अंजलीताईंनी संपूर्ण भारतामध्ये एक आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं केलेलं आहे की जनगणनेच्या लिस्टमध्ये ओबीसीचा नकारा नाही तर आमचं त्याच्यामध्ये काहीही माहिती आम्ही द्यायला तयार नाही अजिबात. त्यांनी त्या पाट्या लावा ही मोहीम संपूर्ण भारतामध्ये राबवत आहे आणि ती पाटी लावा मोहीम आपण पण चालवली पाहिजे प्रत्येक आपापल्या जिल्ह्यामध्ये अशी मी सर्वांना विनंती करते. यानंतर आपल्या गेल्या 25 वर्षाचा लेखाजोखा, सर्वांच्या शुभेच्छा आणि ज्यांनी स्थापना केली या संघटनेची आणि धोरा चालवणारे सर्व त्यांचे सहकारी वर्ग या सर्वांच्या लेखाजोखाचा विशेषांक प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल अशी मी आयोजकांना विनंती करते. आयोजकांनी विशेषांकाचं प्रकाशन झालं. सर्वांनी असं असताना यानंतर ज्यांनी या संघटनेची स्थापना केली असे आमचे पितृतुल्य मधुकर वाघमारे सर, त्यांच्या प्रतिमेला विशेषांक अर्पण करतील. त्यांचा मुलगा चेतन वाघमारे इथे उपस्थित आहे, त्याच्या छोट्या मुलासोबत आलेले. मी तर म्हणेन त्यांच्या सुनेनी पण यावं, कारण ताई तिथे पुण्याला असल्यामुळे. कविता ताई, कविता रोजा मॅडम समोर. या प्रसंगी आठवण होते ज्यांनी समाज कार्यासाठी आपला मृत्यू येईपर्यंत संघर्ष करत राहिले. या सर्व जे कोणी या वर्षामध्ये समाज कार्य करता ज्यांना मृत्यू आला अशा सर्वांचं मी शब्दसुमनाने श्रद्धांजली वाहते आणि स्मरण करते. यानंतर जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित झालेले. मी जिल्हाध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे 5 मिनिट सर आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. डॉक्टर प्रकाश देवतळे सर कार्याध्यक्ष.
केंद्रीय कार्याध्यक्ष मी त्यांना विनंती करेल की आपलं मनोगत करावं, मनोगत व्यक्त करावं. 5 मिनिट मी माईक पोहोचवते आपल्यापर्यंत. जय संताजी. बऱ्याच वर्षानंतर कार्यकर्त्याचा विदर्भ तेली समाज महासंघाचा हा मेळावा होत आहे आणि या मेळाव्यासाठी संपूर्ण विदर्भामधून जितके काही प्रामाणिक कार्यकर्ते आलेले आहेत त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द मी आपल्यासमोर ठेवतो. आत्ता सांगितल्याप्रमाणे प्राध्यापक नामदेव हटवारांनी सांगितलं की ही संघटना नसून ही चळवळ आहे आणि चळवळी ज्याही केलेल्या आहेत भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, ज्याही चळवळी केलेल्या आहेत त्या चळवळीच्या माध्यमातूनच समाज सुधारणा झालेला आहे. आणि विदर्भ तेली समाज महासंघ हे राजकीय व्यासपीठ नाही तर ते एक सामाजिक व्यासपीठ आहे आणि ज्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते तयार होतात. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की समाजामध्ये तयार झालेले जे माणसं आहेत तर ते खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करू शकतात. त्यांना राजकीय पुश देण्याचं काम सर्व समाजाने करावं आणि हे जर केलं तर मला वाटतं की त्या माणसाला समाजाचे दुःख, समाजाचे सुख हे सगळे माहिती राहील आणि खऱ्या अर्थाने तो समाजासाठी चांगलं कार्य करू शकेल. म्हणून मी समस्त तेली समाज बांधवांना नम्र विनंती करेन की या ज्या मागण्या आपल्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत जाणून बुजून विचारपूर्वक आपल्यासमोर या ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी त्याच्यामध्ये जी आहे जे समाजाचं उत्थान करू शकतं, जी खूप वर्षापासूनची आपली मागणी आहे ती आहे संताजी आर्थिक विकास महामंडळ. आणि संताजी आर्थिक विकास महामंडळ जर हे स्थापन झालं तर उद्योगधंद्यासाठी किंवा बेरोजगारासाठी अतिशय चांगलं होईल. कारण समाजाची जी परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की बिलो पॉवर्टी लाईन बरेचसे लोक आहेत, शेतकरी आहेत, गरीब कुटुंब आहेत. त्यांचं उत्थान केल्याशिवाय समाज हा मोठा होणार नाही. जसं आपण पाहतो आहे की मराठा समाजाचं किंवा कुणबी समाजाचं त्यांच्या राजकीय पुनर्वसनामधून जे काही सुधारणा झालेल्या जे काही संघर्ष झालेला आहे आणि जे काही चांगल्या स्तराला पोहोचलेले आहेत असाच आपला समाज सुद्धा तेली समाज सुद्धा चांगल्या स्तराला पोहोचावं यासाठी संताजी आर्थिक विकास महामंडळाची मागणी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून मी या ठिकाणी आपलं नम्र विनंती करेन की या मागणीसाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि सगळ्या तालुक्यात आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये ही मागणी समोर कशी जाईल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत ही कशी मागणी पोहोचेल याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. धन्यवाद. यानंतर मी विदर्भ तेली समाज महासंघाचे विदर्भाचे अध्यक्ष संजय शेंडेदारांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता बोलवत आहे. संजय शेंडेदार. नागपूर जिल्हा अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ मॅडम थोडीशी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला ह्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित माननीय मंत्री विजयजी वडेट्टीवार, उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रघुनाथजी शेंडे सर, चरणलालजी साहू सर, स्वागताध्यक्ष नितीनजी कुंभलकर, उमेशजी साहू सर आणि उपस्थित केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय सरचिटणीस, कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विदर्भातून आलेले माझे सर्व विदर्भ तेली समाज महासंघाचे सदस्य, सहभागी, महिला सदस्य, या सर्वांचं संयोजन समितीतर्फे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, जेव्हा विदर्भ तेली समाज महासंघाची इथे स्थापना झाली अमरावतीला, तेव्हा विजयजी बाभुळकर आणि मधुकरराव वाघमारे
यांनी हा विस्कटलेला समाज एकत्रित करण्याचा, त्याचं उत्थान करण्याचं, उत्थानच नव्हे तर उन्नतीकडे त्याची प्रगती कशी होईल ह्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला दिले. विदर्भभर त्यांनी सायकल मार्च केला, तुम्ही पीपीटी मध्ये पाहिलंच असेल. मोर्चे, सायकल मार्च, मूक मोर्चे, धरणे कार्यक्रम आणि प्रबोधनपर कार्यक्रम असे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य पुढे नेलं. आरक्षणासाठी सरकार दरबारी आपला आवाज बुलंद केला. 17 लाख सह्याचं निवेदन जेव्हा दिलं तेव्हा ओबीसी समाजाला स्कॉलरशिप लागू झाली. हे तेली समाजाचं, विदर्भ तेली समाज महासंघाचं एकमेव आणि खूप मोठं कार्य आहे. त्यानंतर आपलं आराध्य दैवत संताजी महाराज यांचं डाक तिकीट काढण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला, ते सुद्धा झालं. वेगवेगळ्या आपल्या समाजातील विखुरलेल्या ज्या पोट जाती आहेत त्यांचं एकत्रीकरण करून त्यांना तेली ह्याच नावावर आरक्षणाचा लाभ मिळेल हेही त्यांनी करून दाखवलं. पण मित्रांनो, शेवटच्या क्षणी म्हणजे 2017, 16, 17, 18 ही 3 वर्ष त्यांच्यासाठी खूप जड गेली आणि त्या वर्षांमध्ये त्यांची तळमळ होती विदर्भ तेली समाज महासंघाचं कार्य पुढे नेण्याची. त्यांनी एक अभिनव कार्यक्रम सुरू केला होता. समाजातील तळागाळातील उपेक्षित वर्ग, विधवा, विधूर, अंध, अपंग, दृष्टीबाधित, पांढरे डाग असलेले, प्रौढ लोक ह्यांच्या विवाहाचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी त्यांनी एक अभिनव कार्यक्रम सुरू केला. त्यांच्या विवाहोत्सुक मुला मुलींचा परिचय मिळावा. 2011 पासून आजपर्यंत 5 मेळावे आम्ही केले. त्यामध्ये 150 लोकांचे विवाह जुळले. ही खूप मोठी गोष्ट आहे. एकमेव तेली समाज संघटनेनी, विदर्भ तेली समाज संघटनेनी हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये राबवलेला पहिली संघटना होती. शिक्षणाच्या बाजारीकरणासाठी, बेरोजगारीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि वेगवेगळ्या स्तराच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आलेला हा विदर्भ तेली समाज महासंघ. ह्या तेली समाज महासंघाची धुरा सांभाळणारे श्री मधुकरराव वाघमारे आज आमच्यात नाही. मित्रांनो, मी त्यांच्यासाठी सुरेश भटाची एक कविता इथे म्हणून दाखवणार आहे आणि माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होतील आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफाने तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना उसंत नाही. मित्रांनो, असं व्यक्तिमत्व वाघमारेंचं होतं. त्यांनी आम्हाला जो मार्ग दिला, त्यांनी जे आम्हाला दिशा दिली आणि ह्या विदर्भ तेली समाज महासंघाच्या ह्या संघटनेतर्फे तेली समाजाला एक उच्च स्थानावर त्यांनी नेऊन ठेवलं. ते नेऊन ठेवलेलं स्थान तुम्हा आम्हाला आणखी पक्क करायचं आहे आणि म्हणूनच हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आम्ही इथे घेऊन समाज बांधवांना एकत्रित करून हा संदेश देण्यासाठी तालुका लेवल पर्यंत, जिल्हा लेवल पर्यंत, गाव लेवल पर्यंत या संघटनेचं काम पुढे नेण्यासाठी एक दिशा देऊन आपण सर्व इथे एकत्रित झाला आहात.
तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. आम्हाला अपेक्षा होती की तो हॉल सुद्धा भरेल, पण भरेल. हे गर्दी कमी नाही आहे, पण दर्दी लोक आहेत म्हणून तुम्ही एक समाजाचा एक दुवा म्हणून उपस्थित झालात. त्याकरिता खूप खूप कृतकृत्य झालो. मान्यवरांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे, आणि माझं हे वक्तव्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर सूर्यकांत खानके, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, मी यांना इथे आमंत्रित करते. चराचरात वास करणारी गुरुदैव शक्ती, माझ्या हृदयात वास करणारे माझे वंदनीय आईबाबा, वंदनीय सद्गुरू, तेली समाजाचं दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यांच्या प्रेरणेतून विदर्भ तेली समाज महासंघ ही चळवळ निर्माण झाली असे स्वर्गीय मधुकरराव वाघमारेजी, या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी मला विदर्भ तेली समाज महासंघ यांच्या वतीनं चंद्रपूर जिल्ह्याचा विदर्भ तेली समाज महासंघाचा अध्यक्ष या नात्याने 2 शब्द बोलण्याची आयोजकांनी संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. विदर्भ तेली समाज महासंघ हा मागल्या 25 वर्षापासून विदर्भामध्ये अनेक चळवळीच्या माध्यमातून कार्य करते आहेत. आता अटवर सरांनी संपूर्ण 25 वर्षाचा रेखाजोखा या ठिकाणी कथन केलेला आहे. 25 वर्षानंतरही आज या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्ष असताना सुद्धा आपण या ठिकाणी किती संख्येने उपस्थित आहोत हा माझा प्रश्न आहे. आपण किती संघटित झालेलो आहोत हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी बोलतो आहे की आम्हाला समाज कार्य करायचं आहे. मी या ठिकाणी कदाचित आपल्या सगळ्यांना वाईट वाटेल तरी मला माफ करा किंवा नका करू, चालेल. पण जोपर्यंत समाज कार्य करत असताना राजकारण तुम्ही करणार नाही तोपर्यंत समाजाला कुठेही शक्ती प्राप्त होणार नाही. मी शेंडे सरांशी अनेकदा माझा त्यांच्याशी वाद होतो. मी त्यांच्याशी आत्ताही काही दिवसापूर्वी बोललो, आत्ताही बोललो की या ठिकाणी आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला जे पालकमंत्री लाभलेले आहेत आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, हे आपल्या समाजाचे आहेत. या ठिकाणी काही लोकांना त्यांचा विरोध आहे. जरी हे महाराष्ट्राचे नसेल तरी आंध्र प्रदेशातून त्यांचं या ठिकाणी स्थलांतरण झालेलं, त्या आंध्र प्रदेशात आपली जी काढली जात आहे त्याच्यातले ते प्रतिनिधित्व करतात तेली समाजाचं. मग त्यांच्या माध्यमातून आपण जर तेली समाजाला प्रतिनिधित्व प्राप्त करून दिलं, त्यांच्या मागे आपण सगळे जर एकत्रित झालो, आज ते राजकारणामध्ये चांगल्या स्थितीत आहे. जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्या मागे खासदार आमदार राहणार नाही. सरांनी सांगितलं या ठिकाणी की आम्ही आमदारांना निवेदनं दिली, या कित्येक निवेदनांना कुठपर्यंत कामं झाली आपण याचा विचार करावा. निवेदनं दिली म्हणजे कामं झाली असं होत नाही. जोपर्यंत आपल्या समाजाचा आपला माणूस जोपर्यंत त्याला घेऊन चालणार नाही, आपल्या समस्याला घेऊन मांडणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या समस्या पूर्ण करू शकणार नाही. आज सगळ्यात विजूभाऊ त्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. मी त्यांच्याशी 2-3दा या बाबतीत चर्चा केली. भाऊ, आपल्याला समाज संघटन अतिशय मजबूत करायचं आहे. आम्ही आता सगळे तुमच्या पाठीशी राहू शकतो. मी आता रिटायर झालो, मी पूर्ण वेळ देऊ शकतो. या ठिकाणी आपण साळवेताईनं मोठा लढा उभा केलेला, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सगळा ओबीसी समाज त्यांच्या सोबत आहे की आता जी जनगणना होणार आहे या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा अजूनही त्यांनी कॉलम टाकलेला नाहीये. जोपर्यंत ओबीसी समाजाचा कॉलम त्या ठिकाणी येणार नाही, कारण भाऊ त्या विभागाचे मंत्री आहेत, जोपर्यंत हा कॉलम येणार नाही तोपर्यंत आपण कोणीही या ठिकाणी सगळे महत्वाचे जेवढे काही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्या सगळ्यांची महत्वाची जबाबदारी आहे
की जोपर्यंत ओबीसीचा कालम त्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही सहभागी होणार नाही. महात्मा गांधीनं म्हटलेलं आहे की कायदा आहे, कायद्याप्रमाणे जर राज्य चालत असेल, सरकार चालत असेल तर आपण त्याच्यासोबत आहे. जर सरकार कायद्याप्रमाणे सरकार चालत नसेल तर आपण असहकार्याचं तत्व अवलंबू शकतो. या ठिकाणी कुठलाही दुमत कुणाचे असू शकत नाही. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की येत्या काळामध्ये जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये आपण सगळ्यांनी असहकार दाखवत आहे. जोपर्यंत ओबीसीचं त्या ठिकाणी कालम येणार नाही, जातीय जनगणना होणार नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यवतमाळ जिल्ह्यातून विलासदादा काळे आले. आंबेडकर सर म्हणाले की यवतमाळ जिल्ह्यातून विलासदादा काळे बोलतील, आपलं मनोगत इथं व्यक्त करते. विलासदादा काळे. समाजाचा आद्यदैवत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी हा महासंघ उभा केला ते सन्मान्य मधुकररावजी वाघमारे यांना आदरांजली व्यक्त करतो. त्याचबरोबर हा महासंघ उभा करण्याकरता ज्यांनी सायकल मार्च माझ्यासोबत काढला आणि ते आज आमच्यात नाही, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सारख्या ठिकाणी समाजाचं काम करत असणारे सन्मान्य किशोरजी जंगले यांची आज मोठ्या प्रमाणात आठवण होत आहे. भावांनो, ही लढाई अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आदरणीय वाघमारे साहेब आणि बाभुळकर साहेब यांनी उभी केलेली आहे. या उभ्या केलेल्या लढाईचा 25 वर्षाचा कालखंड हा पूर्णच्या पूर्ण डोळ्यासमोर येत आहे. या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्यातून एक क्रांतिकारी नेता निघून गेला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मतदारसंघातील आमचे नेते सन्मान्य डॉक्टर पांडुरंगजी ढोले यांनाही अभिवादन करतो. आणि हा महासंघ उभा करत असताना ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांनी, बरेच लोक आज आमच्या सोबत नाहीत, काही लोक आमच्यातून निघून गेलेत, त्यांची आज मोठ्या प्रमाणात आठवण होत आहे. भावांनो, 25 वर्षाचा हा इतिहास तुमच्या समोर मांडत असताना काही महत्वाच्या गोष्टी या देशामध्ये, या राज्यामध्ये घडल्या. या 25 वर्षामध्ये मोडघांची आणि मोडबनिया या दोन जाती भारतामध्ये निर्माण झाल्या. मोडबनिया हे सन्मान्य या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी होते आणि मोडघांची विद्यमान पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र दामोदर दास मोदी होते. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते ओबीसी नव्हते. त्यांनी आपली जात ओबीसी मध्ये टाकून घेतली आणि तेली समाजासोबत नातं जोडलं आणि तेली समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला, म्हणून ते पंतप्रधान झाले. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आज तेली समाज जेव्हा त्यांना म्हणतो की आमची जातीय जनगणना करा, ते म्हणतात की आम्ही तुमची जातीय जनगणना करणार नाही. चाटायचं का? आपण अभिवादन केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला. त्यांनी एका सुरात ओबीसीची जातीय जनगणना करू या पद्धतीचा ठराव घेतला, तो केंद्राला पाठवला, केंद्रानं वापस पाठवला. आमचा ठाण्या वाघ त्या ठिकाणी बोलला, विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडली की मी कुठल्याही पक्षाचा असेल, मी कुठल्याही विचाराचा असेल, मी ओबीसी आहे आणि ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे. याकरता आपण सन्माननीय मोदी साहेबांना पुन्हा भेटलं पाहिजे. या मंत्री महोदयाचं किती कोणाशीही भांडण असो, त्या हाऊस मध्ये बसणाऱ्या प्रत्येकांनी समर्थन केलं. विरोधी पक्षांनी समर्थन केलं, सत्तेतल्या लोकांनी समर्थन केलं, मराठ्यांनी समर्थन केलं. या पद्धतीची भूमिका, एक माणूस आपला जेव्हा सत्तेवर जातो तेव्हा काय होतं हे आपल्या लक्षात आलं. भावांनो, या ठिकाणी जास्त न बोलता एकच भूमिका तुमच्या समोर मांडतो की तुमच्या जवळ एक पार्टी पोहोचलेली आहे.
एक महिला आमच्या समाजाची चंद्रपूर जिल्ह्यातली या ठिकाणी आलेली आहे, ॲडव्होकेट अंजली साळवे यांनी 26 तारखेला राज्यघटना ज्या दिवशी अंमलात आली त्या दिवसापासून आम्हीचा जर ओबीसीचा कॉलम त्यामध्ये नसेल तर आमचा जनगणनेत सहभाग नाही, या पद्धतीची पाटी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तेली समाज, ओबीसी समाज पूर्णतः त्याच्यामध्ये सहभागी राहील आणि हे आंदोलन आपल्याला चालवायचं आहे. आता आपल्यासाठी फायद्याच्या 2 गोष्टी झालेल्या आहेत. पहिली गोष्ट फायद्याची झालेली आहे, नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते ते मला माहित नाही, परंतु आपल्याजवळ जे विजय वडेट्टीवार आहेत यांनी हाऊसमध्ये आम्ही राज्य सरकारच्याकडून स्वतंत्र ओबीसीची जातीय जनगणना करू या पद्धतीचा सुद्धा ठराव पारित केला पाहिजे. या पद्धतीची भूमिका हे नवं आंदोलन आपल्याला लढावं लागेल. संताजी जगनारे महाराजांच्या संदर्भातली माहिती 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. संताजी जगनारे महाराज तुकाराम महाराजांचे शिष्य. तुकाराम महाराजांना जेव्हा शिवाजी महाराज भेटायला जायचे तेव्हा संताजी महाराजांच्या पहिल्यांदा तू पायाला त्यानंतर माझा आशीर्वाद घे या पद्धतीची भूमिका तुकाराम महाराजांनी मांडलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकच मागणी तुमच्या पुढ्यात मांडतो. या वर्धा ते नांदेड ही जी रेल्वे आहे त्याची निर्मिती होत आहे, त्याला संताजी जगनारे महाराज एक्सप्रेस हे नाव भेटलं पाहिजे. याही पद्धतीची आमची लढाई चालू आहे. सन्मान्य मोदी गव्हर्नमेंटला आम्हाला पत्र पाठवलं, तुमचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे, त्या विचारधारेमध्ये आम्ही पडलेलो आहोत. भावांनो, फक्त एकच गोष्ट जातो आणि जाता जाता सांगतो, आम्हाला जातीची आयडेंटिटी स्वीकारत असताना आम्हाला ओबीसी प्रवर्गाची आयडेंटिटी स्वीकारावी लागेल. जर आम्ही ओबीसीचं आंदोलन चालवलं नाही तर आमच्या सारखे करंटे आम्हीच राहू या पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या तरुण मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना एवढंच सांगतो, उन्हीं को हम रहबरे काबिल समझते हैं जो हस्ती को सफर और कब्र को मंजिल समझते हैं. मरते दम तक लड़ने वाले युवाओं पर हमें नाज है. मनुष्य समाजी ढांचे में जब चून न पाले जाएंगे, हाथ न काटे जाएंगे, जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलाई जाएंगी, अरे वो सुबह कभी तो आएंगे. संताजी जगनारे महाराज की विचारधाराओं से आएंगी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या ठिकाणी नगरसेवक किशोर कुमार या सर आले, त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांचं स्वागत संजय दादा सोनटक्के करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर भंडारा जिल्ह्याचे प्रकाश घोरे सर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. दादा मी माहितीकडे जय संताजी. आजच्या ह्या तेली समाजाच्या विदर्भ तेली समाज महासंघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त उपस्थित केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष तसेच या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय श्री रघुनाथजी शेंडे साहेब, प्रमुख उपस्थिती मंत्री साहेब विजयजी वडेट्टीवार, अखिल भारतीय साहू समाजाचे अध्यक्ष श्री रतनलालजी सावळो, तसेच मंचावर उपस्थित सर्व सदस्य, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आमच्या भंडारा जिल्ह्यातून आलेले माझे सहकारी, माझे सचिव श्री तुलारामजी साकोरे, आमचे तालुक्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष भैयाजी गमरे, पवनी तालुक्यातून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते, तुमच्या तालुक्यातून आलेले बंधू भगिनींनो, आमच्यासोबत आलेले बुरेताई, सीमाताई बुरे, हा जो
ही एक चळवळ रूपानं करण्यात आलेली आहे. त्यावेळेस ज्या संघटना होत्या त्यांचे नाव घेत नाही. काही संघटना अस्तित्वात आहेत, काही संघटना फक्त तिकीट मागण्याचे काम करतात. हे नेते पांढरे कपडे घालतात आणि जेव्हा इलेक्शन येते तेव्हा हा म्हणजे समाजचे नेते आहे, आमचं तिकीट दो, त्याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. या ठिकाणी मंत्री महोदय साहेब आलेले आहेत, त्यांना मागणीचे निवेदन दिलेलं आहे. जेव्हा आम्ही संताजी महाराज या तिकिटाच्या संदर्भात आम्ही भेटलो प्रतिभाताई पाटीलला, त्यावेळेस वडेट्टीवार साहेबांना सुद्धा आम्ही महाराष्ट्र भवनामध्ये भेटलो. त्यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली. तेली समाज हा प्रामाणिक राहतो, पण या समाजाची स्थिती अशी करून ठेवलेली आहे. आमच्या समाजातील काही स्वार्थी राजकारण्यांनी आणि इतर समाजाच्या लोकांनी फक्त यूज अँड थ्रोची भूमिका या दृष्टिकोनातून आपल्या समाजाकडे पाहण्यात येत आहे आणि ही एक खेदाची गोष्ट आहे. आता राजकीय पक्षाच्या लोकांनी आणि सर्वच राजकीय पक्षांनी जागृत व्हायला पाहिजे. पूरे समाज में वो ताकत है, वो जो चाहे वो कर सकता है और उसकी प्रचिति विधानसभा में और लोकसभा में भी है. तर म्हणण्याचा अर्थ असा का तेली समाजाचा आता हीन लपू नका, आम्ही जागृत झालेलो आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, मी थोडक्यात भंडारा जिल्ह्याची इतिहास सांगतोय. तेली समाजासाठी काय योगदान आहे आमच्या भंडारा जिल्ह्यात. जेव्हापासून 94 पासून विदर्भात तेली समाज महासंघाची स्थापना झाली, त्याच्या पूर्वीपासून आमचे कार्यकर्ते तेली समाजाचे कार्य आम्ही लोक करत होतो. गोंदियामधून पुरताई निशाताई पुरे असतील, कुमान भाऊ असतील, भंडारा गोंदिया जिल्हा त्यावेळेचे एकच होता, विभागणी नव्हती. असं त्या गोविंदाला आम्ही लोक नांदत होतो आणि जे स्थापना झाली भंडारा जिल्हा सर्वप्रथम अग्रसर झाला. प्रेमाचा प्रकाश हा जेव्हा आमच्या समाजावर अत्याचार करणारा पाठ सुलभ पार्टीमध्ये टाकण्यात आला, हा एक इतिहास झाला. भंडारा जिल्ह्यातून सर्वात पहिले महिला आमचे म्हणजे पुरुष मंडळी हे तर अग्रसर होते, पण सर्वात प्रथम तेली समाजाचा इतिहास घडला. भंडारा जिल्ह्यातून महिला कार्यकर्ते सुद्धा बहुसंख्येने आले. हा इतिहास कोणी मिटवणार नाही. त्याच्यानंतर देवळीचा मेळावा झाला, त्याच्यानंतर शेगावचा मेळावा झाला. हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं सर्वप्रथम पिल्ले लावून आमच्या समाज रस्त्यावर उतरला. शेगावचा मेळावा लाखोच्या संख्येने यशस्वी करून टाकला. सायकल मार्च केली आणि वडेट्टीवार साहेब हे जे ओबीसीची जे स्कॉलरशिप लागू झाली, ही ओबीसीची स्कॉलरशिप लागू करण्यासाठी सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे आमच्या तेली समाजाचा आहे. त्यावेळेस आम्ही म्हणत होतो का बाबा आपण तेलीचे फक्त प्रश्न सोडवावे, आपण ओबीसीचे प्रश्न का सोडवता. विजयजी बाबरोदर म्हणाले, प्रकाश म्हणे आपण मोठ्या भावाची भूमिका आपण वठवायची आहे आणि आपली कॅटेगरी ही ओबीसी आहे. ओबीसीचे प्रश्न आपण जेव्हा हाती घेतो तेव्हा आपले प्रश्न कॅटेगरीतून सॉल्व्ह होतील आणि हे विदर्भ तेली समाज महासंघाचा यश आहे का संपूर्ण ओबीसीला आपली स्कॉलरशिप लागू केली. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आमच्या मागण्यामध्ये आम्ही मांडलेला आहे. इतका मोठा ओबीसी समाज असून या समाजाचा कोणी वाली नाही. राजकीय लोक असं लाथाडून देतात. आमच्या समाजाला तेली समाजाला भारती आणि सारथी ही केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाची ही एक योजना आहे. त्या योजनेद्वारे सुशिक्षित तरुणांना जे MPSCचे UPSCचे क्लासेस होतात, गव्हर्नमेंटकडून त्यांना फ्री राहण्याची व्यवस्था, त्यांना फ्री मार्गदर्शन हे त्याच्यामध्ये मिळते. तर ती फॅसिलिटी सुद्धा आमच्या तेली समाजाला मिळण्यात यावी. यापूर्वीच्या सरकारने आपल्या लक्षात यायला पाहिजे, याच्यासाठी सुचवतो का कुणबी समाज हा सुद्धा ओबीसी मध्ये आहे, बरोबर आहे. मराठा समाजाला यांनी वेगळं आरक्षण दिलं, बरोबर आहे. पण आता मागच्या वर्षीपासून सारथी ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केली आणि
महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये फक्त कुणबी समाज याला त्या मराठ्यांच्या बरोबरीमध्ये ठेवलं. पण बाकीचा समाज कुठे गेला? ओबीसी समाजातला बाकीचा समाज कुठे गेला? दादा आपला टाइम ऑफ झालाय. तर हा सुद्धा आमची मागणी आहे तर याच्याप्रमाणे त्याला सुद्धा आमच्या मागण्या करावा. आणि इतरही बोलणारे असल्यामुळे मी माझे भाषण माझं आवडतं घेतो आणि परत एकदा जय संताजी, बोलो संताजी जगनाडे महाराज की धन्यवाद. थँक्यू दादा. यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय वडेट्टीवार सर यांचं मोमेंट देऊन चेतन वाघमारे सर स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि स्वागतानंतर सरांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वडेट्टीवार सरांचं स्वागत चेतन वाघमारे मोमेंट देऊन करतील. यानंतर आपलं मार्गदर्शन करण्याकरता वडेट्टीवार सर येतील अशी मी त्यांना विनंती करते. परमपूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आपल्या सर्वांचे दैवत आणि संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज या महापुरुषांना, महामानवांना सर्वप्रथम अभिवादनाच्या रौप्य महोत्सवी वर्ष संमेलनाच्या विदर्भातील महासंघाच्या समाज महासंघाच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ तेली समाज महासंघाचे आदरणीय रघुनाथ दादा शिंदे, या ठिकाणी उपस्थित स्वागताध्यक्ष सन्माननीय नितीनजी कुंभलकर, मंचावर उपस्थित असलेले संजयजी शेंडे अध्यक्ष तेली विदर्भ तेली समाज महासंघ, माननीय माजी आमदार श्री बांदेकर साहेब आणि सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट सन्माननीय चरणलाल शाहू साहेब, सन्माननीय उमेशजी शाहू राष्ट्रीय अध्यक्ष शाहू तेली समाज, सौ स्मृतिताई खान नगराध्यक्ष कळमेश्वर, सौ करुणाताई आष्टनकर नगराध्यक्ष कना, या मंचावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मुकरे साहेब, माझ्या पुढे बसलेल्या ओबीसी चळवळीच्या नेत्या ॲडव्होकेट अंजलीताई साळवे आणि या मंचावर असलेले सन्माननीय नामदेवरावजी पवार, शेषरावजी गिरीपुंजे, विश्वासजी झाडे, प्रभाकर भाऊ वाशेकर, डॉक्टर प्रमोद लाखी, संजय खोब्रागडेजी, संजय शेंडेजी, भाऊराव नासरेजी, सूर्यकांत भाऊ खडके, आनंदराव कुमारजी, निकलराव भिशीजी, प्राध्यापक आंबेडकर, सुरेश भाऊ भांडेकर, प्रकाश भोरे, संतोष डोंबळे, नरेंद्रजी बरटकर, गडचिरोली, सर्व मान्यवर, माफ करा ज्यांची नावं जर सुटली असतील घेताना, तर असे मंचावरील सर्व मान्यवर आणि या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून आलेले विदर्भ तेली समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित बांधवांना, भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला आनंद होतोय की या मेळाव्याला मला आपण बोलवलं आणि मला बोलवून मला प्रमुख अतिथीचं स्थान दिल्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी आभार मानतो. मुळात कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे जरा येणं सुशील झालं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांकडून क्षमा मागतो आणि झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर हा ओबीसी समाज किंवा तेली समाज या समाजाचा एक छोटासा घटक तुम्ही माना न माना मी मानतो,
आणि आंध्रातलं मी तेली आहे. आमच्या घानाला ही जातच आमची तेली म्हणजे तेल काढणारी जात. पण आता तुम्ही सगळे वर चाललात. पुढे वर चाललात म्हणजे मध्य प्रदेशाच्या, उत्तर प्रदेश, बिहार इकडे चाललात. खाली कोणाचंच लक्ष नाही. मी विचार केला की फाउंडेशन खाली आहे, जरा मजबूत आपणच करू म्हणजे वरचा डोलारा सर्व उभा राहील. आणि म्हणून त्याचं काम हाती घेण्याचं मी ठरवलं आहे. म्हणून या कार्यक्रमाला मिळालं. शेवट काय आहे, तुम्ही आम्ही असो, आपण सर्व ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो. मला स्वीकारलं नाही स्वीकारलं त्याच्याबद्दल मला काहीच वाईट वाटणार नाही, कारण मी आहे तिथे आहे आणि माझं काम मी प्रामाणिकपणे करतो आहे आणि करणार आहे. त्यामध्ये मला कोणीच अडवू शकत नाही. म्हणून मी ओबीसी समाजाचं काम आज नाही, गेले अनेक वर्ष वाहत असताना ती जबाबदारी मंत्रिमंडळामध्ये सुद्धा विलास भाऊ जबरदस्तीने माझ्याकडे दिली. कोणाला वाटलं की जबरदस्तीने नव्हे ती, पण ओबीसी समाजाचं मंत्री घेण्यामध्ये मला आनंद होता. पण ज्या स्थानावर मला द्यायला पाहिजे तर त्याबद्दल थोडीशी माझी नाराजी होती. अर्थात तो पक्षाच्या स्तरावरचा विषय असतो, तो मला काही समाजापुढे करायची गरज नाही. पण मंत्री झाल्या मी म्हटलं की या समाजासाठी ज्या जबाबदारी आपल्याला दिली, कोणाला वाटत होतं हे दुय्यम स्थानाचं आहे, कोणी म्हणत होतं की या मंत्रिपदामध्ये विजय वडेट्टीवारांचा अपमानच झाला. पण मला माहित आहे की मी असा माणूस आहे की जिथे उभा राहतो तिथे मात्र मी खणून जे मिळवता येईल समाजासाठी ते मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून आल्या काय निर्णय घेण्याची सुरुवात केली. बघा, मला सुरुवातीलाच माझी चूक झाली की ज्यांनी हा बोलायला उभा केला, ज्यांनी आपल्या समाजाला एकत्रित आणि संघटित करण्याचं काम केलं, असे स्वर्गीय मधुकरराव वाघमारे साहेबांचा विसर कधीच पडू शकत नाही. कारण मला जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल शिंदे साहेब तर ते मधुकरजी वाघमारे साहेबांनी केलं आणि त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. पण त्यांच्या स्मृती दोन ओळी अशा म्हटल्या पाहिजे की एक शायर म्हणतो, आयाई था ख्याल की आंखें छलक गई, आयाई था ख्याल की आंखें छलक पड़ी, आंसू की किसी की याद में कितने करीब थे, आंसू भी किसी की याद में कितने करीब थे. म्हणजे असं व्यक्तिमत्व की ज्या समाजाला खरं तर नव्हताच ना समाज संघटित. मी गडचिरोली सारख्या तिकडे दुर्गम भागात फिरत असताना अत्यंत समस्यांनी घेरलेला हा समाज. कोणी त्यांचा वाली नाही, कोणी त्यांच्या बरोबर नाही, त्यांना न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी अशा विवंचनेमध्ये असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आणि जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मधुकरराव वाघमारेंनी केलं. हे आवर्जून सांगायला पाहिजे. तिथपर्यंत एकापल्ली सारख्या दुर्गम भागापर्यंत जाण्याचं काम कोणीही जाऊ शकले नाही तरी, पण ते त्या ठिकाणी पोहोचले. मी त्याचा साक्षीदार आहे. म्हणून मला सांगायचं असं वाटतं की त्यापर्यंत पोहोचून समाज पुढे करण्याचं काम, समाजाला जोडण्याचं काम केलं. आजही त्यांचा वारसा मला आनंद मिळतो की युवा पिढी त्यांचे चिरंजीव सक्रियपणे या सगळ्या कार्यामध्ये सहभाग घेत आहेत. त्याचा निश्चितपणे आनंद आहे. म्हणजे मुळात मला कर्तव्य काय पार पडायचं. तुम्ही अनेक जाती पोटजातींनी विभागलेला म्हणजे जोडलेला समाज. मला वाटतं की कोण काही म्हणू दे, पण आता तुमचं थोडस ब्रॉड माइंड असलं पाहिजे, थोड्या मोठ्या विचाराने आपण आलो पाहिजे. जे उपजाती आहेत बोलवणं आम्हाला, तुम्ही म्हणाला 1 लाख लोकांचा मेळावा घेण्याची ताकद वडेट्टीवारामध्ये, तुम्ही मला पुढे करा. नाही घेऊन बोलला तर नावाचा वडेट्टीवार सांगा. पण तुम्ही काहीतरी जबाबदारी आमच्यावर दिली पाहिजे. शेंडे साहेब, शेंडे साहेबांचं काम तर फार मोठं, पटला तर टेक नाही तर आमटेकवाराच आहे. आमची जुनी मान आहे एकदम तडक फडक. जे पटेल, जे पोटात ते ओठात आणि कोणाची पर्वा न करणारा माणूस, मनात आणलं की मग तो किती मोठा असो त्याची खरडपट्टी काढून मोकळा करणारा माणूस. अशा माणसाला तुम्ही बसवला या अध्यक्षस्थानी की त्याचा निश्चितपणे तडफडणार. या वयात मला वाटतं किती आहे मी वय विचारू नये, पण शेंडे साहेबांचं वय 82व्या वर्षी आज तरुणाला लाजवेल अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे. आणि म्हणून तरुणांना निश्चितपणे त्यांचं एकूण कार्य आणि काम हे मार्गदर्शक ठरेल. त्यांच्यापासून काही शिकण्यासारखं आहे. इतकं उत्तम काम या वयात ते करत आहे. शिका त्यांच्याकडून आपण. आणि म्हणून आपल्या सगळ्या जातींना उपजातींना जोडण्याचं काम आता भविष्यात आपल्याला करावं लागलं. मी मंत्री झालो आणि मंत्री झाल्या वेळेला लगेच मी कामाला सुरुवात केली. काय केलं तेव्हा सगळ्यांना वाचतोय तुम्ही, माझी इच्छा आहे आणि मी करून दाखवलं. तुम्हाला सगळ्यांना सांगतो
आता सध्याने एकाकीच लढतो मंत्रिमंडळात. मला विधानसभेच्या खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नाना भाऊंनी सर्वप्रथम हा ठराव मांडला. महाराष्ट्र देशातील हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा हा ठराव पास झाला. हा महाराष्ट्र देशातील पहिला राज्य आहे. त्यानंतर बिहार राज्याने तशा प्रकारचा ठराव नंतर घेतलेला आहे. पूर्वी महाराष्ट्राने घेतलेला. पण दोघं की केंद्रामध्ये राजनाथ सिंग साहेबांच्या भाषणामध्ये ओबीसीची स्वतंत्र जनगणना झालेली दिसेल आणि जनगणना करू, त्यांच्यासाठी स्वतंत्र रकाना ठेवू, अशा पद्धतीची घोषणा माननीय राजनाथ सिंग साहेबांनी केली होती. आम्हाला विश्वास होता की सर्वदूर हा सगळा प्रचार आणि लोक या सगळ्या स्वतंत्र जनगणनेच्यासाठी आंदोलन सुरू केली. त्यावेळेस थोडंसं वाटलं की केंद्र सरकार या संदर्भात गांभीर्यानं बघेल. पण माहीत नाही, आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असावं की या ठिकाणी त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला, नाकारला आणि आम्हाला पत्र तशा पद्धतीचं पाठवलं. तरी पण मी छगन भुजबळ साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब आणि अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये आम्ही बसलो की म्हटलं हा ठराव आपण पाठवल्यानंतर केंद्राकडे हा प्रस्ताव जर केंद्र सरकारने फेटाळला असेल किंवा परत पाठवला असेल, तो मान्य केला नसेल, तर आपण यावर काय केलं पाहिजे. मग आम्ही ठरवलं, आम्ही 3 जण मंत्री होतो, एक अध्यक्ष. मग आम्ही विकास ठाकरेंना बोलवलं, म्हटलं तू हा उपस्थित कर. आम्ही सांगितलं त्यांना की तू उपस्थित कर. तो उपस्थित केला की यावर चर्चा होईल आणि ती चर्चा घडून आली. थोडं भावना म्हणत नाही, मी उल्लेखही केला त्या ठिकाणी माझ्या भाषणात. सगळ्यांनी भावना बोलू लागले, नाही झालं पाहिजे तर कृतीमध्ये कधी तर बोलायच्यात बोल घेणं उपयोग होत नाही. हे आमची अंजनीताई लढते नदी एकाकी लढते, हातात पत्र घेऊन दारादारात भटकणं अजून तयार झाली टीम, त्याला ती लढते म्हणून तयार झालेली आहे. कोणीतरी असं पुढाकार घेतला पाहिजे, पुढे आला पाहिजे, तरच हा प्रश्न सुटू शकतो. आम्ही सगळीच चर्चा घडून आणली तिथे आणि घडून आणल्यानंतर निश्चितपणे मी सांगितलं की मला जर तुम्ही सांगत असाल, कारण हा मंत्री म्हणून माझा अधिकार नव्हे, तर मी सभागृहाला विनंती केली मंत्री म्हणून की तुम्ही म्हणत असाल तर मी प्रस्ताव आणतो या खात्याचा मंत्री म्हणून आणि ओबीसीची जनगणना किमान महाराष्ट्रापर्यंत तरी आपण करून घेऊ हा विचार आणि तुम्हाला सांगतो प्रस्ताव मी आणायचं ठरवलंय. तर आपली तर रोज होते महाराष्ट्रात काय उडपड चालू आमची. कुठे होता मी एकीकडे 52% भरायचं आणि दुसरीकडे आम्हाला हक्क कुठे मिळतोय. मराठा आम्ही घेतलं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही, तुम्ही तुमचा हिस्सा घेतला घ्या, पण आमचं काय. आम्ही कुठं आज 52% 55% गडचिरोलीचं मी परवा पाहिलं, गडचिरोली आम्ही 44%. आता 44% सोडून 6% आरक्षण, पण तोही विषय मी विधानसभेत मांडला, कॅबिनेटमध्ये मांडला. आणि तुम्हाला सांगतो एक खातं दिलं ना तर ते त्यासाठीच दिलं असावं, तर ते सगळे करून बदलून ठेवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. मी आरपारची लढाई लढेल. मंत्रीपद राहिले काय नाही गेलं काय काय कोणाच्या बापाची काय खेती आहे काय परमानंद नाही. आम्ही तुरा लावून आलो मंत्रिपदाचा आणि सत्तेचा. आज आहे उद्या नाही, पण जी संधी मिळाली ती समाजासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे, त्या समाजासाठी सोडून केलं पाहिजे. ती भूमिका घेऊन मी काम करणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं मला साथ आणि आशीर्वाद पाहिजे, तो निश्चितपणे मिळेल आणि करून दाखवेल. दुसरा मुद्दा होता 600 कोटी रुपये. 2 तास फायनान्सची मिटिंग बसलो, कॅबिनेट मंत्री अजित दादा सगळं बसले. मी मला 600 कोटी रुपये पाहिजे. मला कशासाठी? मला 100% स्कॉलरशिप करायची ओबीसीसाठी. 50% नाही 100% करायची. त्यामुळे जरा यावर्षी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, जरा पैशाचं बजेट कमी आहे, आपण सगळ्या बजेटला कट लावतो. मी म्हटलं तुम्ही करा, काही करा, मला मी घोषणा करेन आणि मी त्याची तयारी केली आहे. मग माझ्याकडे आयडिया आहे कशी करायची, पण नाही म्हटले आणि मी करणार. विषय आता असा आहे की निवडणुकीच्या होणार आहे, बजेट पुढे येत आहे, त्यामुळे काही गोष्टी मला आता बोलता येत नाही, नाहीतर माझ्या रंग बंद होईल. म्हणजे ते तिथे बोलावं लागतं. इथे बोललं तर ते कोणीतरी ऐकेल, माझी टेप वाजवणार आणि माझ्या रक्तभंग टाकेल की मंत्र्यांनी पहिलेच घोषणा केली म्हणून काही घोषणा करता येत नाही. पण हा विषय माझ्या अजेंड्यावर आहे. 100% स्कॉलरशिप ही ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आमचं मंत्रिपद कामाला लागलं तरी चालेल, पण ते पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला करून घेऊ. आणि आता काय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळते. आता फक्त खाजगी आणि अनएडेड कॉलेज आहेत त्याच्यामध्ये मिळत नाही. त्या कॉलेजमध्ये ही स्कॉलरशिप मिळावी यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहे आणि ते आपण करूया. हा विषय आपल्याला सांगतो. यावर्षी आपण 72
नवीन ओबीसी साठी वसतिगृह मंजूर करून घेतलेले आहे. 72 प्रत्येक जिल्ह्यात 2 मुलींचं आणि मुलांचं. नागपुरात 500 विद्यार्थ्यांसाठी, कारण हे मोठं आपला आयुक्त आहे आणि आपली उपराजधानी आहे, त्यामुळे नागपुरात 2 वसतिगृह पण 500 कॅपॅसिटीचे, मुलांचे 500 आणि मुलींचे 500, आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 100 मुलींचे आणि 100 मुलांचं. पहिल्यांदा हा निर्णय होता. 572 पूर्वी 18 वसतिगृहांची मंजुरी होती, मी 72 करून घेतली आणि 72 वसतिगृह यावेळी सुरू करतो. करायचंय, केलं पाहिजे. तर आता बघताय तुम्ही बाकीच्या हॉस्टेलमध्ये ओबीसी पोरं येऊन रडतात माझ्याकडे. मी आमदार असताना बघत होतो की आम्हाला काय किती गरिबी आहे आपल्या समाजात, खूप वाईट परिस्थिती. आणि म्हणून त्या मुलांसाठी आता ही व्यवस्था व्हावी. आपण ते सुद्धा काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना सांगतोय असं आहे की वासेकर साहेब, ओबीसीची नॉन क्लिअरन्सची अर्जी आहे, हा केंद्राचाच विषय आहे. हा विषय आपल्या हातात नाहीये. ज्यावेळेस विजय वडेट्टीवार झाली त्यावेळेस बघू आता काय ती संधी. आता तरी मला जायचं नाहीये, आता हीच यावेळेस संधी होती. पण हाही विषय निश्चितपणे आहे, ती अट करावी. हाही प्रस्ताव आपण मान्य करूया. मला माहिती आहे याच्यात मी त्यासाठीच लढतोय. आणि हे सगळे प्रश्न म्हणजे ओबीसीच्या हॉस्टेलचा विषय असेल त्यावेळेस सुद्धा आपण यावेळेस ऍडमिशन करून घेऊ. आणि तुमच्या 100% स्कॉलरशिपचा जो विषय असेल तोही करायचा आपण ठरवला आहे. आणि मुळात प्रश्न कसा आहे की जनगणनेचा, हे झालं नाही ना तर तुम्ही कुठे आहात हा पत्ताच लागणार. बघा, जो तो आपला वाटा घेऊन चाललाय. मराठ्यांची लोकसंख्या मोजली गेली नाही, पण 16% वाटा त्यांनी नेला. 10% केंद्र सरकारने कोणाला वाटा दिला हे बोलणं उचित होणार नाही, तो पण वाटा घेऊन गेले. आताचं आरक्षण मला वाटतं की 64% गेलेलं आहे, 74% 74 राज्यात. आणि काय सांगतात आम्हाला की ओबीसीचं आरक्षण वाढवायचा मुद्दा ज्यावेळेस मी कॅबिनेट पुढे उपस्थित केला त्यावेळेस म्हणतात की कसं वाढवता येईल. म्हटलं आता राहिलं कुठे 50%ची तुमची आता सिलिंग कुठे राहिली, आता ही वर गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला गडचिरोलीचं आरक्षण 6% असेल, यवतमाळचं आरक्षण 9% असेल, चंद्रपूरचं आरक्षण 11% असेल. हे सगळे आरक्षण 19% करण्याचं मान्य करावं लागेल आणि ते आपण करून घेऊ. हे तुम्हाला फार लवकर कळेल हा विश्वास तुम्हाला देतो. असं कसं होतं, आणि आता राहिलीच नाही ती अट संपली. ज्यावेळेस ती मर्यादा सिलिंग होती 50%ची आरक्षणाची ती संपली आहे. आता तिथे पुढे फार काही मला अडचण वाटत नाही. आणि विषय मांडल्यानंतर पुढच्या कॅबिनेट पुढे हा विषय येईल, अधिवेशन संपल्यानंतर येईल. पण या विषयाला मी हात घातलेला आहे. आपण सर्वजण, माझ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की अनेक संघटनेच्या संदर्भात बोललो. खरं तर संघटना ही आत्माच असतो समाजाची. आणि कोण म्हणतो तुम्ही या सुद्धासाठी आत्ताच्या तुमच्या जनगणनेसाठी तुम्हाला इतकं सोपी ही लढाई नाही आहे. ही लढाई शाहूजी आपल्याला लढावं लागेल. आवश्यकता पडली तर रस्त्यावरही उतरावं लागेल, तरच हा विषय सुटेल. इतकं सोपं नाही. किंवा महाराष्ट्रात आपण कितीही ओरडून मागणी केली, पण देशभरातून ओबीसीचं आंदोलन उभं राहण्याची आवश्यकता आहे, तरच हा प्रश्न सुटू शकेल. आणि त्यासाठी आपल्याला याची सुरुवात जी केली आपण सगळ्यांनी मिळून, ही जनगणना होत नाही तोपर्यंत आपण केंद्राने जी जनगणनेची घोषणा केली त्याला अजिबात समर्थन द्यायचं नाही. या विचाराशी मी सहमत आहे. आणि मंत्री म्हणून काय होऊन झाले, काय आज आहे ना उद्या नाही, नक्की ठरवलं आहे. जिथे आवश्यकता पडेल त्या समाजाचा घटक म्हणून तुमच्या बरोबर, पाठीमागे नाही, सोबत. नाही तर लोक तू मागे वळो हम पिछे, मागे वळून पाहिलं कोणी दिसत नाही, असं नाही. सोबत ताकदीनं आपण सर्वजण ताकदीनं उभं राहूया. आणि घ्या जिल्ह्यातले मेळावे, जरा पदाधिकाऱ्यांचे घ्या मेळावे, होऊ दे. तुम्ही तुमची ताकद दाखवली नाही. खर तर आपण ओबीसीचा सगळ्यात मोठा घटक आहोत, तेली समाज, पण आपण सगळ्यात जास्त शोषितही आहोत. म्हणजे घटक मोठा आहोत पण शोषितही आपण जास्त सगळ्यात आहोत. कारण आपल्याकडे दुर्लक्ष झालं, सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये दुर्लक्ष झालं.
बघा मी ओबीसीचा म्हणून मला घेतलं गेलं, पण कुठल्या स्थानात मला बोलता येईल हे असं नाही. अहो, काय सत्ता बदलती पण कोण पुढे असतात ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला तुमचं स्थान निर्माण करायचं असेल, आमचा एक मंत्री खूप जोरानं धावायला लागला पण कापलेलं बंद म्हणून धावताना मोठी मर्यादा नाही. किती पळायचं, पळायला गेलं की त्याला धर अंका. काय दोष होता? काहीच नव्हता. पण त्यावेळेस मात्र तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे, त्याचा बदला घेतला. अशी बदल्याची भावना कोणाचंही सरकार असू दे घेतलीच पाहिजे, तरच लोक दखल घेतील, नाही तर तुम्हाला कार्यावर सोडतील. म्हणून तुम्हाला तुमचा भाग हा कायम ठेवावा लागेल. तुमची शक्ती ही कायम दाखवत राहावी लागेल, नाहीतर कोणी तुम्हाला विचारणार. आज ही परिस्थिती आहे की तुम्ही ज्यावेळेस शक्तीने उभे राहणार तर तुमच्या मागे सगळे उभे राहतील आणि तुमची दखल घेतील. मी आता परवा बोलताना मी आता म्हणालो आमच्या मित्रांना, आमचे सहयोग आमचे नितीन भाऊंना, की आता इथे काय होतं, एवढा मोठा समाज असतो, आम्ही आमच्या ज्या पक्षात आहोत, मी सांगितलं 12 बलुतेदार इतर समाज आहे, सगळ्यांनाच समान न्याय मिळाली पाहिजे. आता मी बोलतोय, बोलत असताना सगळेजण माझ्याकडे डोळे काढून बघत असतात. इतकं सोपं नाही ते. हे फाईट करणं काही गंमत नाही आहे. मी लढत होतो 4-5 वर्ष मी विधानसभेत ओरडलो, विरोधी पक्षनेता झालो, सगळ्या याच्यामध्ये माझा पात्र होता. पण नंतर काय झालं, शेवट ओबीसीला एक मर्यादित स्थान हे माझी मनातली क्षमता आहे, एक मर्यादित ठेवतात. कोण असेल तर तिकडे मराठा नाही तिकडे ब्राह्मण, तुम्ही आणि पुढे आहात. पुढे बसणारी जी आहे ती तीच मंडळी असते. त्यामध्ये तुम्हाला स्वतंत्र असं स्थान ओबीसीचं निर्माण, सगळ्यात मोठा आपण समाज असून जर आपल्याकडे दुर्लक्ष होत असेल तर ती सत्ता बदलवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. वो झुकता है पण झुकाने वाला, ती ताकद तुमच्यात निर्माण करू आणि ती ताकद निर्माण करू शकतो. याला लढवणारी माणसं लागतात, लढणारी माणसं चालतात, लढून करत नाही. काय गेला ना जमाना तो पूर्वीचा, हे पोरगा रडला तर माहिती होते, आता राहिला काय जमाना, बदललाय. पोरगा रडायला लागले की आई वाटलं देते ना दुधाची, चाललंय का मला जमान्याप्रमाणे बदललं जरा. जमाना बदलत नाही तो जमाने के साथ में बदलो, त्या पद्धतीनं चाललं तर नाही मिळवलं आणि त्याच पद्धतीने पुढचं आंदोलनाच्या रूपरेषा ठरवावी लागेल. मंत्री म्हणून असलो तरी समाजाच्या कुठल्याही हक्कासाठी, न्यायासाठी, मागणीसाठी सातत्यानं सोबत राहील हा विश्वास देण्यासाठी म्हणून मी आपल्या पुढे आलेलो आहे. एक शायर कहते हैं, सिर्फ सांसें चलते रहने से ही जिंदगी नहीं हटती. एक शायर कहते हैं, सांसें चलने से ही इसे जिंदगी नहीं कहते. आंखों में कुछ ख्वाब और दिल में उम्मीदें होना जरूरी है, तभी इंसान आगे बढ़ता है. तो होना चाहिए, नाही तर भूल काय. यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय वडेट्टीवार हा गाण्यानं तेल काढणारा गानली, तिकडे गाणलेलं म्हणतात, तिकडे गानली म्हणलं. आंध्रात गेलो की थोडस मला तेलुगू येते, बोलता येते, म्हणजे समजते, फार बोलताना प्रयत्न होत नाही. पण आपल्याला सगळ्यांना उपजातीनं घेऊन एकत्र यावं लागेल. मला आमचे अखिल भारतीय तेलिक समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष होते ना आमच्या समाजाचे आंध्रात, ऑल इंडिया तेलिक संघटनेचे अध्यक्ष आमच्या समाजाचे आंध्रात. ही सगळी परिस्थिती आहे. म्हणून मला एकची इच्छा आहे, मला माझी इच्छा काय आहे, या ओबीसी समाज एकत्र येऊन लढाईसाठी तयार झाला पाहिजे आणि तो लढाईसाठी तयार होऊन आपले हक्क मिळवला पाहिजे. त्यासाठी वडेट्टीवार पाठीमागे राहील एवढा विश्वास या ठिकाणी देतोय. समाजाच्या उत्तम अशा कार्याबद्दल खरं तर वाघमारे साहेबांच्या काळामध्ये जो जिवंतपणा होता तो थोडासा शिथिल झाला, मान्यच करावं लागलं. कारण ती एक म्हणजे त्यांचं तेज आणि त्यांचं काम करण्याची पद्धत होती ती दिवस रात्र मी पाहिलं पण म्हणजे कधीच थांबले नाही, न थांबणारा असा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती, त्यांचे अध्यक्ष मंत्र्यांची ओळख होती. त्यांचं काम पुन्हा जोमानं सुरू करायचं असेल तर शेंडे साहेब तरुणांची एक ताकद आणि शक्ती
आता आपल्या सगळ्यांनी 50च्या वर आपण सगळे गेलो, पण त्या 50च्या खालची जी मंडळी आहेत, तरुण आहेत, त्यांना पुढे आता आणलं पाहिजे आणि त्यांच्या खांद्यावर जोर देऊन या संघटनेला, आपल्या समाजाच्या संघटनेला पुढे नेण्याचं काम जोमाने करूया. जिथे आवश्यकता वाटेल तिथे मला बोलवा, जिथे माझं कॉन्ट्रिब्युशन पाहिजे असेल तिथे मला बोलवा, बिनधास्तपणे बोलवा. त्या ठिकाणी माझा सहभाग राहील, मी सहभाग देईल, मदत करेल, हा विश्वास देतो. समाजाचा घटक म्हणून विश्वास देतो. आपण एवढा सांगतो, आपण इथे बोलवून माझा सन्मान केला. मी खरं तर फार मोठा एक कार्यक्रम पुढे सोडून आलो, कारण मला इथे येणं आवश्यक होता. नाहीतर माझ्याही संदर्भात मला चुकीचं मतदान झालं असतं. पण एवढाच विश्वास देतो की तुम्ही बोलवलात, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि पुनश्च एक ताकदीनं आपण सगळ्यांना नारायला बोलूया. जय संताजी, जय संताजी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महाज्योती नावाचं पण असं उमेश तुम्हा सगळ्यांना सांगतोय की 15 दिवसामध्ये सारथी आणि बातमीच्या धर्तीवर मी ओबीसी समाजासाठी महाज्योती कार्यालयाचं उद्घाटन, नागपूरला ते मुख्यालय, पुढे पुण्याला होतं, ते बदललं आणि नागपुरात त्याचं मुख्यालय सुरू होत आहे. आपली सामाजिक न्याय भवनाची जे दीक्षाभूमीला इमारत आहे त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करायचं ठरवलं. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, ते सर्व तयार झालेलं आहे. यापुढे आता ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सारथी आणि बार्टीच्या बरोबरीनं स्पर्धा परीक्षा असतील, व्होकेशनल ट्रेनिंग असेल, UPSC असेल, MPSC असेल, सगळ्यांसाठी, तुमच्या फेलोशिपसाठी असेल, या सगळ्यांसाठी या माध्यमातून 50 कोटी रुपयाची तरतूद पहिल्या वर्षी केलेली आहे. आणि याचं उद्घाटन आता तारीख अधिवेशन संपल्या तो होणार आहे. आपण सर्वजण महाज्योतीच्या या संस्थेच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं अशी विनंती करतोय. या निमित्तानं निमंत्रण देतोय. तारीख सगळ्यांना कळवली जाते. धन्यवाद.